हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आज मला पिंपरीला जायचं आहे. त्या अगोदर मला घरातली पण कामं खूप आहे, कारण मला आणखीन फरशी पुसायची पण बाकी आहे. आणि जे अमावास्याच्या टायमाला मी करते ज्या गोष्टी, जे उंबरठा पूजन आणि आपलं वॉशरूममध्ये याच्यामध्ये टॉयलेटमध्ये ना मी जे मोठं मीठ असतं ना ते ठेवते, कारण निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ येऊ नये म्हणून. तर बघूया आता कसं होतं, काय होतं. नाकाला लागले बघ. ए हाय हाय वाल्या, तुझ्या नाकाला लागले बघ. तुझं नाक पण खातंय का? हा हा. तुम्ही जेवा, मला काम आवरायचेत. तर स्वयंपाक वगैरे माझा झाला आहे, पण आता ही बाकीची कामे, कारण मी मेडिकलला पण जाऊन आली आहे, सगळं आवरून तिथलचं आली आहे. आता मला जे काही कामं आहेत ते इथलचे करायचे आहेत. सो स्टे घेऊन. त्यानंतर ना मला इथे उंबरठा पूजन करायचं होतं. जसं की मी आता तुम्हाला मागे सांगितलंच, जेव्हा पण अमावस्या असती ना तेव्हा मी उंबरठा पूजन आणि टॉयलेटमध्ये ना, टॉयलेट बाथरूममध्ये मीठ हे ठेवते, कारण त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ येत नाही. तर पहिले ना मी उंबरठ्यावरती पाणी टाकलं आणि त्यानंतर ते स्वच्छ असा पुसून घेतला. आणि त्यानंतर आता त्यामध्ये मी हळद टाकते त्याच्यावरती. ती हळद आता मी छान अशी स्प्रेड करून घेणार आहे. हळद स्प्रेड केली आणि आता मी त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेणार आहे. जो कॅमेरा आहे ना, तर तो मी सेल्फीने घेते हा व्हिडिओ. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे जे काही स्वस्तिक आहे ना ते उलटं काढल्यासारखं वाटेल, बट तसं नाही आहे. मी व्यवस्थितच काढले, पण कॅमेरा सेल्फी असल्यामुळे ना ते तुम्हाला उलटं दिसतंय. हळदीवरती आपण जेव्हा स्वस्तिक काढतो ना तेव्हा आपल्या घरात सुख शांती ही लाभते. आणि जेव्हा आपण उंबरठा पूजन करतो ना तेव्हा निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती आपल्या घराच्या बाहेरच थांबते, उंबरठा ओलांडून येत नाही. तर मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी जेव्हा अमावस्या वगैरे असते ना तेव्हा हे केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. त्यानंतर हळद कुंकू वाहिलं आणि फुलं वाहिलीत, अक्षदा पण वाहिल्या, नंतर दिवा लावला आणि अगरबत्ती लावून घेतली. तर असं मी केलं उंबरठा पूजन. आता जे स्वस्तिक आहे ना ते तुम्हाला बरोबर दिसत असतील, मगाशी उलटे दिसत होते. त्यानंतर ना मी ते वाट्यांमध्ये मीठ आणि मोठं मीठ आणि लवंग टाकून घेतल्या होत्या, ते बाथरूममध्ये ठेवून दिलं होतं. शॉपिंग करायला. काय शॉपिंग करायची? लपता का बरोबर? एक तर मी नाही एवढं चुक्कू केलंय. माझं कुठं चांगलंय तेव्हा. चला ओके, आम्ही निघतोय आता. त्यानंतर ना आम्ही ओला बुक केली होती. आम्ही पिंपरीला जाणार होतो, 3 जणी होतो. सो म्हटलं आपण ओला बुक करूया, म्हणजे लवकर जाता येईल. आणि येताना पण आम्ही ओलाच बुक केली होती, म्हणजे लवकर येता सुद्धा येईल. तर येथे आमचे जे ओलावाले काका होते ते आलेले. फायनली आम्ही निघालो होतो. पिंपरीला जाताना किंवा चिंचवडला जाताना हे स्मारक नाही पाहिलं तर काय पाहिलं. त्यानंतर जे रिक्षावाले काका होते ना त्यांनी खूप फिरून आज जी ऑटो होती ना आपली ती नेली होती, कारण त्यांना ऑब्वियसली त्यांना पैसे जास्त काढायचे असतील, म्हणजे त्यांनी जेवढे दाखवले तेवढं मीटरमध्ये आलं पण पाहिजे. तसा एवढा टाईम जेव्हा आपण बाईकवरती किंवा आपल्या प्रायव्हेट कुठल्याही यांनी जातो ना तेव्हा एवढा टाईम लागत नाही, बट यांनी खूप फिरून नेलं होतं. तर त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो पिंपरीमध्ये. पिंपरीमध्ये पण खूप सारं असं घेण्यासारख्या गोष्टी होत्या.
तर हे स्पेशल असं एक बँगल्स आणि जे आपलं आपण ज्वेलरी म्हणतो ना त्या टाईपचं एक हे शॉप होतं. यात कॉस्मॅटिक फक्त नेल पेंट सोडलं तर एवढं काही नव्हतं. त्यानंतर आम्हाला शॉपिंग करता करता भूक लागली, सो आम्ही घेतला इथे डोसा. मला स्पंज डोसा खायची एक दिवस अगोदरपासूनच खूप क्रेविंग होत होती कालपासनं, सो मला ते कंट्रोल नाही झालं. मी डोसा घेतला, एका फ्रेंडनी समोसा घेतला. त्यानंतर आम्ही ना परत दुसऱ्या शॉपमध्ये आलो, जेथे की ज्या 2 माझ्या फ्रेंड होत्या त्यांना गळ्यातले घ्यायचे होते डेली यूजसाठी. सो त्या इथे बघत होत्या आणि ह्या शॉपमध्ये ना खरंच खूप भारी आहे सगळं. येथे आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जे पण काढलं ते डिलीट करा. मी फक्त ॲक्टिंग केली आणि डिलीट काहीच केलं नाही. त्यानंतर ना इथे बाहेर ना हे शॉप लागले होते, जे की आता ख्रिसमस येतंय त्याच्या डेकोरेशनचे शॉप लागले होते. खूप छान असं ते शॉप दिसत होते, छान आणि असं खूप क्यूट क्यूट सगळ्या गोष्टी त्या दिसत होत्या, ज्या की ख्रिसमसच्या होत्या. तर खूप सारी शॉपिंग केली ती. तर आता हा ब्लॉग मोठा होईल त्यामुळे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मला दाखवता नाही येणार, बट उद्या जो ब्लॉग येईल त्यामध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल मी काय काय शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही परत इथं एका दुसऱ्या कॉस्मॅटिकच्या शॉपमध्ये आलो होतो, जेथे की मला काही घ्यायचं नव्हतं. मी खाली एक लिपस्टिक घेतली होती, बट या दोघींना खूप सारी शॉपिंग करायची होती कॉस्मॅटिकची, सो आम्ही येथे आलेलो. खूप छान आणि जे ब्रँडेड जे म्हणतात ना तर ते जे कॉस्मॅटिक तिथे भेटतात. त्यानंतर मला येते ना आपले जे शिवजी होते ना त्यांची मूर्ती दिसलेली, सो मला काही कंट्रोल झालं नाही, मी त्यांना सुद्धा कॅप्चर केलं. त्यानंतर परत भूक लागली शॉपिंग करून, मग आम्ही खाल्ली पाणीपुरी. नंतर हे झुमके बघू शकता, खूप छान छान असे झुमके होते, बट मी काही एवढे मोठे मोठे वापरत नाही कारण माझे कान खूप दुखतात. सो ज्यांना कुणाला आवडत असेल त्यांनी खरंच विजिट करा आणि तुम्ही शॉपिंग करू शकता. त्यानंतर आम्ही ना रिटर्न निघलो होतो आणि आम्ही काहीतरी 1:30 का 2ला तिथे पोचलो पिंपरीमध्ये आणि निघलो 5 वाजता. एवढं टेन्शन आलं होतं ना की आजी घरी जाऊन काय बोलेल, कारण मी शिवला आजीकडे सोडून आले होते आणि 3-4 तास बाहेर होते, सो शिवने आजीला त्रास दिला असं. बघूया आपण. माझा अवतार बघू शकता आणि मी जस्ट आता पोचली घरी. आता बघू घरच्यांची रिॲक्शन काय आहे. एवढं सारं सामान घेऊन आली मी. जस्ट वेट अँड वॉच. आजीची रिॲक्शन बघूया काय आहे. 1 मिनिट. घरी पोहोचलो तर हे महाशय असे दरवाजातच उभे होते आणि तो खूप आशेने बघत होता. आईने मला काय आणलं, आजीचं चालू होतं झाडू मारायचं काम, त्याच्यासाठी मी कॅन्डी घेऊन आले होते. आणि आता तुम्ही आजीची रिॲक्शन बघा, तुम्हाला समजू शकेल शिवने किती त्रास दिला असेल आजीला. आजी बोलायला सुद्धा तयार नव्हती आणि विचारलं त्याने त्रास दिला का, म्हणे त्यालाच विचार. घरी आले, फ्रेश झाले आणि लगेच मेडिकलसाठी निघले. आणि हा बघा, आणि याला जर मेडिकलला जायचं म्हटलं ना, याच्या वेगळीच लेवलची याच्यात एनर्जी असती, एवढा पळत सुटतो नुसता. नशीब त्याला एकट्याला आणखीन खाली येता येत नाही, डायरेक्टली मेडिकलला जाता येत नाही, नाहीतर कधी पळत सुटेल तो. उगाच नाटकं करतो. त्यानंतर इथे तुम्ही शिव बघू शकता, मागे चेअरवरती उभा राहतो आणि काउंटरवरती असा हे करतो तो. मला त्याची टोपी बघून खूप हसायला येत होतं. एक कान आमचा उघडाच होता. त्याला कळतंय त्याचा व्हिडिओ काढते तर लगेच. आता सध्या आम्हाला हाय म्हणायला येतं तर आम्ही फक्त हाय म्हणतो. आता म्हणत होता बघू बघू व्हिडिओ आई बघू. आता शिवला बोलता यायला लागलं, सो शिव खूप भारी बोलतो आता. नंतर घरी आले आणि आज परत होता आमच्या कोथिंबिरीच्या भाकरींचा प्लॅन होता, तिखट भाकरींचा. सो त्यासाठी मी मसाला काढून घेतलेला होता. आता याची जी डिटेल एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. त्यानंतर कोथिंबीर छान अशी धुवून घेतली होती. येथे पीठ घेतलं होतं डाळीचं. त्याच्यानंतर
बाजरी ज्वारी आणि गव्हाचं. त्यामध्ये आपण जो मसाला होता तो टाकला, कांदा टाकला आणि वरून मस्त अशी कोथिंबीर घातली होती खूप मोठी अशी. आता आजी त्याचा डोम करल आणि थोडं 5-10 मिनिट त्याला रेस्टला ठेवल. तर फायनली आपला हा डोम होता ना तो तयार होता आणि आजी इकडे 5-10 मिनिटानंतर लगेच ज्या भाकरी होत्या त्या लाटायला सुरू केलेल्या. तर याला जेव्हा छिद्र असतात ना तर याला तिखट भाकरी म्हणतात असं आजीने मला सांगितलं. तुम्ही बघू शकता तिखट भाकरी आपल्या किती छान दिसतंय, कोथिंबीरीच्या भाकरी. नंतर भाकरी करून घेतल्या मी आणि आजीने आणि लगेच आम्ही पटापट जेवायला बसलो. ते आपण दही सॉस त्यासोबत खाऊ शकतो. इथे सकाळची वाटाण्याची चटणी होती आणि सोबत एक फ्रूट लागतं मला, ते पण होतं. नंतर रात्रीनं अच्युतदादा आलेले आणि अच्युतदादा आणि शिवचा भयंकर धिंगाणा चालू होता. तर अच्युतदादा आल्यावरती ना खूप धिंगाणा त्यांना पण लागतो आणि शिवला पण लागतो. त्यामुळे दोघं जण एवढा धिंगाणा घालत होते. त्यांचं 15-20 मिनटं असंच चालू होतं. आणि आता शिव एवढा हसला म्हणजे नक्की थोड्या वेळाने रडणार होता, हे त्याचं मॅन्डेटरी आहे. तो जेव्हा खूप हसतो ना तेव्हा थोडा तरी रडतो, हे त्याचं नक्की आहे आणि असं होतंच त्याच्यासोबत. तर आम्ही एवढे कष्टाने ब्लॉग बनवतो तर तुम्हाला एक लाईक आणि आपल्याला सबस्क्राईब करायला काहीच जात नाही. जे बनवतात ना त्यांना समजतं काय असतं या गोष्टी आणि किती याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तर जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा एक लाईक नक्की करत जा. तर यांच्या धिंगाण्यासोबत असाच संपवला आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चलो बाय.